जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ता पंकज देशमुख यांची दिनांक 3 मे 2025 रोजी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती। दरम्यान या घटनेमुळे मतदारसंघात एकच खळबळ निर्माण झाली होती आणि ही आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्ते तसेच पंकज देशमुख यांची पत्नी श्रीमती सुनीता देशमुख यांनी केला होता। या प्रकरणी शासनाने सखोल चौकशी केली असता ही हत्या नसून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे। या प्रकरणाचा विशेष तपास करणारे अधिकारी एसडीपीओ सुधीर पाटील यांनी प्रशासनाकडे तसा अहवाल सादर करून त्यामध्ये आत्महत्या केल्याचे स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय। याबाबत खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिनांक 27 जुलै रोजी अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। या संदर्भातील अधिकृत अहवाल येत्या 7 दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। जळगाव जामोदचं जो प्रकरण आहे पंकज देशमुख अकस्मात मृत्यू प्रकरण, त्या संदर्भात आपण सर्वजण एकत्र आलो आहोत। तर त्या संदर्भातली माहिती अशी आहे की दिनांक 3/5/2025 रोजी अनंत मधुकरराव देशमुख यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे येऊन त्यांनी तक्रार दिली की त्यांचे साडू नामे पंकज उत्तमराव देशमुख हे बऱ्हाणपूर वयाळा रोडवरील त्यांच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। त्या फिर्यादीवरनं आपण 21/25 असं एडी अकस्मात मृत्यू आपण पोलीस स्टेशनला दाखल केला होता। अकस्मात मृत्यू दाखल केल्यावर हा तपास पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार करत होते। त्यानंतर तो तपास DYSP दर्जाचे अधिकारी श्री सुधीर पाटील जे मलकापूरचे SDPO आहेत त्यांच्याकडं तो तपास देण्यात आला। त्या तपासामध्ये आपण घटनास्थळ पंचनामा असेल, इन्क्वेस्ट पंचनामा असेल, असं सर्व गोष्टी केल्यानंतर श्री पंकज देशमुख यांच्या नातेवाईकांची मागणी होती की त्यांचा जो काही पोस्टमॉर्टम आहे तो 3 वैद्यकीय डॉक्टर यांच्या समितीमार्फत करण्यात यावा। त्या पद्धतीने आपण तो जो पोस्टमॉर्टम आहे अकोला येथील शासकीय महाविद्यालय येथे आपण 3 डॉक्टरांच्या त्या समूहाने त्यांनी तो पोस्टमॉर्टम केला। त्या पोस्टमॉर्टममध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे की जे मृत्यू झालेला आहे ते गळफास घेऊन मृत्यू असा अहवाल त्यांनी स्पष्टपणे दिलेला आहे। तसंच आपण सदर अकस्मात मृत्यू चौकशी अंतर्गत आतापर्यंत 39 साक्षीदारांची तपासणी केलेली आहे। तसंच इतर जे काही टेक्निकल पुरावे असतील, CDR असेल, दमडाटा असेल, CCTV फुटेजेस असतील व इतर अजून सर्व काही तकनिकी किंवा तांत्रिक तपास आपण पूर्ण आतापर्यंत केलेला आहे। तसेच या अनुषंगाने श्रीमती सुनीता पंकज देशमुख यांनी वेळोवेळी काही शंका वगैरे उपस्थित केल्या होत्या। त्या शंकेला आपण लक्षात घेता वेळोवेळी सर्व बाजूंनी आपण त्याचा तपास केलेला आहे आणि वेळोवेळी श्री निलेश तांबे सर असतील जे पोलीस अधीक्षक आहेत, तसेच श्री सुधीर पाटील जे या तपासाचे अधिकारी होते, त्यांनीही वेळोवेळी श्रीमती सुनीता देशमुख यांना त्यांचे शंका निरसन करण्यासाठी वेळोवेळी त्यांना सूचना दिलेल्या आहेत। या अनुषंगाने आता जो काही हा तपास आहे आता हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे। आता या शेवटच्या टप्प्यापर्यंत आतापर्यंतच्या जे काही तपास आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट दिसत आहे की कोणताही घातपाताचा प्रकार आतापर्यंत निष्पन्न होत नाही। त्याच्यामुळे परत एकदा आम्ही सर्व जे काही शंका असतील त्या दृष्टिकोनातून आपण सर्व बारकाईने तपास करत आहोत आणि याचा फायनल रिपोर्ट लवकरच हे सादर केलं जाईल व तुमच्या अवलोकनासाठी समोर ठेवलं जाईल। धन्यवाद सर। त्यांचं म्हणणं आहे की PM इथं न करता अकोल्याला करण्यात आलं। त्यांचीच मागणी होती की PM अकोल्याला व्हावं आणि 3 डॉक्टरांच्या संमतीने त्यांच्या समक्ष 3 कॅमेरा वगैरे PM। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।